नमस्कार, मी मनीषा. आज मी एके ठिकाणी एक वाचलेली गोष्ट आपल्यासमोर सादर करणार आहे. ती बोधकथा पण आहे आणि सत्यकथा पण आहे. त्याच्यातून आदर्श घेण्यासारखा आहे आत्ताच्या जमान्यामध्ये. तर ही सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावची गोष्ट आहे. त्या मोहोळ गावामध्ये इंद्रसेन मोठे नावाचे एक शेतकरी आहेत. त्यांना बैल सांभाळण्याचा खूप नाद आणि तशाच त्यांनी गायी पण सांभाळलेल्या आहेत. त्यातल्या एका गाईला खोंड झाला. त्या खोंडाचं नाव त्यांनी कौतुकाने सोन्या ठेवलं. पण त्यांच्या असं लक्षात आलं की त्याला दिसत नाही आहे, त्याला डोळे नाही आहेत अशी शंका आली. म्हणून ते जनावराच्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याच्यावर डॉक्टरनी त्याला तपासलं आणि सांगितलं याचे डोळे काढावे लागतील, डोळे नीट नाही आहेत आणि याला कसाबाला देण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. त्यासरशी ते इंद्रसेनना खूप वाईट वाटलं आणि ते म्हणाले, नाही मी याला कसाबाकडे देणार नाही. माझ्या घरातल्या व्यक्तीला झालं असतं तर मी दिलं असतं का असं पाठवून. नाही मी याला सांभाळीन. आणि त्यांच्या आईने पण त्या सोन्याला अगदी खाऊ पिऊ घातून दष्टपुष्ट केलं. पुढं त्यांनी त्याला आपल्या खुणेतून बोलण्यातून काही गोष्टी शिकवल्या, बसायचं उठायचं वगैरे. मग त्यांनी शेताचं काम न देता त्याला बैलगाडीला झुंपला आणि बैलगाडी आणि औत तो ओढू लागला आणि त्या कुटुंबाचे त्यांनी पांग फेडले असं म्हणायला काही हरकत नाही. तर असे हे इंद्रसेन मोठे एका मुक्या जनावराला शिकवून शहाणं करून त्याच्याकडून काम करून घेऊन त्याला व्यवस्थित सांभाळून आपल्या माणसाप्रमाणे हे खरोखर पुण्याईचं काम आहे. त्या बैलाचा मी फोटो बघितला, माझ्या अंगावर खरोखर काटे आले. दोन्ही डोळे त्याचे शिवलेले आहेत, तो बघवत नाही अक्षरशः. तर असं एक काम, ह्या कामाची पावती इंद्रसेन मोठेंना नक्कीच मिळेल आणि त्यांनी हे काम केलेलं आहे अत्यंत आदर्श आणि वंदनीय काम आहे. अशा माणसापुढं व्यक्तीपुढं आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी सांगितलं हा जरी आता वृद्ध झालेला असला, तो 15-16 वर्षाचा झालेला आहे, तो वृद्ध झाला आहे, त्याच्या हातून काम होत नाही, तरी पण मी त्याला अंतर देणार नाही, त्याला मी शेवटपर्यंत सांभाळणार. आणि अशी त्यांनी मुलाखत दिली. आणि मी जे वाचलं होतं मला खरोखर हे रोमांचकारी वाटलं. आत्ताच्या दिवसात आईवडिलांना सांभाळण्याची पंचायती, सगळी मुलं तशी नसतात, पण बरेच ठिकाणी आपण हेच दृश्य पाहतो. तर अशा वेळेला एका जनावराला इतका प्रेम लावून सांभाळणं हे खरोखरच आदर्श आणि वंदनीय काम आहे. तर मी जे वाचलं होतं आपल्यापुढं सादर करावं वाटलं मला, मी सादर केलं. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. जय श्रीराम.